पुरुषी शरीरामध्ये स्त्री तत्वाचं अस्तित्व आणि स्त्रीचं मन म्हणजे मी समाजाच्या मुख्य प्रवाहापासून कित्येक वर्ष, कित्येक दशक म्हणता येणार की नाही, कित्येक शतक दूर म्हणजे मी. आपण मला सिग्नलवरती टाळ्या वाजवताना पाहिलं असेल किंवा एखाद्या नवजात घरामध्ये बालजन्माला आला असेल तर तिथं बधाई देताना पाहिलं असेल. तर माझ्या नावापुढे श्री लावायचं की श्रीमती याचं प्रत्येकाच्या मनामध्ये एक प्रश्नचिन्ह असतं. तर कुणी मला किन्नर म्हणतं, कुणी छक्का, तर कुणी हिजडा. परंतु मी स्वतःला एक विशेष स्त्री समजते. विशेष स्त्री म्हणजे मी जन्मतः स्त्री नाहीये. मी समाजाशी लढून, निसर्गाशी लढून, किंबहुना स्वतःशी लढून संघर्षातून हे स्त्रीत्व प्राप्त केलेलं आहे. आणि सर्वात महत्वाचं, संविधानामध्ये आम्ही भारताचे लोक या शब्दाचा उल्लेख केलेला आहे. तर या आम्ही भारताचे लोक या शब्दामध्ये मी सामावली गेलेली आहे. कुठे तिथं असं लिहिलं नाही की आम्ही भारताचे स्त्री किंवा आम्ही भारताचे पुरुष. तर सर्वसामान्य स्त्रिया पुरुषांना जे अधिकार कर्तव्य आहे ते अधिकार कर्तव्य मलाही लागू आहे. आणि आज आपल्या अस्तित्वाची लढाई लढता लढता समाजासाठी आपलं दायित्व पूर्ण करण्याचा मी एक छोटासा प्रयत्न करते. गर्भाशय नसतानाही लेकराला जन्म देता आला नसला तरीही मी हजारो लेकरांची आई झाली आहे. निसर्गाने माझ्या आई बनण्याचा अधिकार जरी हिरावून घेतला असेल तर यशोदा म्हणून मी या लेकरांचा सांभाळ करते. आई पण हे एखाद्या जेंड्यापुरतं मर्यादित नसतं. आई कोणी होऊ शकते. म्हणून तर त्या पंढरीच्या विठ्ठलाला विठू माऊली म्हणतात. जेव्हा जंगलामध्ये आग लागते तेव्हा बघ्याची भूमिका न घेता ती आग विझवण्यात आम्ही छोटासा प्रयत्न करते. तर मला माहिती नाही ती आग विझेल की नाही विझेल, परंतु मी छोटासा प्रयत्न करते. ज्या घरामध्ये गर्दीचा अंधार असतो तो किती भयंकर असतो याची कल्पना कोणी करू शकत नाही. तर त्या अंधकारमय घरामध्ये आपल्या आयुष्यातील एक मूळभर उजेड नेण्याचा मी छोटासा प्रयत्न करते. पुण्याला आपण शिक्षणाचं माहेरघर म्हणतो. या शिक्षणाच्या माहेरघरामधून पर जिल्हा पर गावाहून मुलं शिक्षणासाठी येतात. परंतु काही मुलं जे रस्त्यावरती भिक्षा मागतात, भीक मागतात सिग्नलवरती, तर त्या मुलांना शिक्षण देण्याचं मी काम करते. पुण्यात 6 ठिकाणी माझ्या आतापर्यंत कानाला कर्कश वाटणारी ही जी टाळी आहे या टाळीच्या जोरावरती आतापर्यंत 137 मुलांची शाळेची फीस मी भरलेली काम करत नाही. मी 196 लोकांना वेबसाईट टाकून दिलेली. त्याच प्रकारे देह विक्री करणारी महिला, दिव्यांग बांधव आणि तृतीयपंथी यांच्यासाठी मी काम करते. तृतीयपंथींसाठी पहिलं बाथरूम सेपरेट मी पुण्यातच नाही भारतातलं मी बांधून घेतलेले. तुम्ही पेपरमध्ये ते वाचलं असेल, सप्तरंगी आई म्हणून, ते माझ्यावरतीच लेख आला होता. तर त्याच प्रकारे मी माझा वृद्ध सखा उपक्रम ज्या आजी आजोबांना कोणी सांभाळत नाही त्यांना सांभाळण्याचं मी काम करते. बीपी शुगरच्या गोळ्या असेल, हिलिंग मशीन असते, त्याचनंतर शस्त्रक्रिया असेल हे मी करून देत असते. दिव्यांग बांधवांना कोबड्या, नीलच्या, कृत्रिम हातपाय हे बसून देण्याचं मी काम करते. मी तृतीयपंथी आहे म्हणून मी तृतीयपंथींसाठी काम करत नाही. मी वेदनांसाठी काम करते. वेदना असतात ते मग ते स्त्री पुरुष आणि तृतीयपंथी किंवा प्राणी मात्रांच्या सर्वांच्या समान असतात. तर त्या वेदनांवरती, त्या जखमांवरती मरहम भरण्याचा मी छोटासा प्रयत्न करते. आता जेव्हा मी आली तेव्हा लोकांना बघण्याचा खूपच वेगळा असेल, परंतु संघर्ष माझ्या रक्तातच आहे. संघर्ष माझ्या बापाने मला दिलाय. संघर्ष हा संविधानाच्या माध्यमातून मला मिळालेला आहे. संघर्ष करणं हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. आणि ते संघर्ष करून आज मी माझं स्वतःचं एक अस्तित्व निर्माण केले. आज सगळीकडे मला तृतीयपंथी किंवा किन्नर म्हटलं जात नाही, मला एक आई म्हणून म्हटलं जातं. आणि आई म्हणणं हे सांगणं सोपं नाहीये. कारण की जेव्हा एखादी स्त्री आई बनते ते या प्रसवती पीडा इतक्या असहनीय असतात त्याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. त्या प्रसवती समाजाच्या वेदना आहेत, अपमान आहेत, लोकांचा तिरस्कार आहे. त्यातून जाऊन ही दाढी मिशीवाली जी बाई आहे ती कधी आई झाली हे तिलाच कळलं नाही. आणि आज मी इथं फक्त एवढंच म्हणेन की जेव्हा महाभारतामध्ये 2000 पर्जन्यवृष्टी झाली होती तेव्हा भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून सर्व गावकऱ्यांचं रक्षण केले होते. आज या ठिकाणी महालक्ष्मी आधार फाउंडेशन यांच्या माध्यमातून मला जो पुरस्कार मिळालेला आहे तर त्यासाठी त्यांचं मनापासून आभार मानते. आणि कुठलाही कार्यक्रम हा पुरस्कारासाठी काम करत नाही. पुरस्कार हा जेव्हा माणसाला मिळतो त्या पाठीशी थाप मिळते, अजून चांगलं काम करण्याची ऊर्जा मिळते. या ठिकाणी जो व्यक्ती काम करतो त्यांच्या सर्वांचं इथं पुरस्काराच्या बाबतीत सांगणं महत्वाचं आहे. कारण की इथं आलो फक्त पुरस्कार घेऊन गेलो हे महत्वाचं नाही. कारण की जेव्हा आपण पुरस्कार घेतो तर आपल्याला वाटायला पण पाहिजे की मी पुरस्कार कशासाठी घेतो. तर नुसतं मांडव असून चालत नाही, त्याला प्रशंसित झालंही असावं लागते. आणि या ठिकाणी सर्व लोकांनी मला ऐकलं कारण की मी त्या लोकांकडून अपेक्षा करू शकते जे करते